बातमीनुसार घरगुती गॅस सिलेंडरची टाकी जून महिन्यामध्ये अनेकांना आता दिली जाणार नाही। घरगुती गॅस सिलेंडर विकत घेणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। 3 महिन्यांचा जो गॅस सिलेंडरचा साठा आपल्या भारतामध्ये उपलब्ध होता तर तो आता पूर्णपणे संपत आल्याने जून महिन्यापासून अनेकांना गॅसची टाकी आता दिली जाणार नाही। लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्हाला मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे रांगेत उभा राहून गॅस सिलेंडर विकत घेत येत होता, परंतु तुम्हाला या ठिकाणी गॅस महाग मिळू दे परंतु त्यावेळी तुम्हाला मिळत होता। परंतु इथून पुढे जास्त पैसे देऊन पण गॅस सिलेंडर आता दिला जाणार नाही, कारण गॅसचा साठा पूर्णपणे संपत आलेला आहे। कारण 3 महिन्याचा जो गॅस सिलेंडर या ठिकाणी साठवून ठेवला होता आपल्या भारतामध्ये होता तर तो पूर्णपणे संपत आल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन कडक आता 5 नियम लागू केले आहेत। या 5 नियमामध्ये न बसणाऱ्या ग्राहकांना गॅस सिलेंडरची टाकी जून महिन्यापासून अजिबात दिली जाणार नाही। एका महिन्यासाठी नाही तर लक्षात ठेवा, जून, जुलै आणि ऑगस्टचा अर्धा महिना असं 2.5 महिन्यापर्यंत तुम्हाला गॅसची टाकी दिली जाणार नाही। जवळपास या ठिकाणी 2.5 महिन्यांची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागू शकते। जर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळाला नाही तर तुम्ही स्वयंपाक कसं करणार? तुमच्या घरातील मुलं शाळेला जात असतील तर कोणी नोकरीला जात असतील तर त्यांना जेवण डब्यामध्ये कसं बनवून देणार हे तुम्ही नक्की विचार करा। त्यामुळे घरगुती गॅस जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला काय काय सूचना सरकारच्या माध्यमातून अर्जंटमध्ये आता पाळायला सांगितलेत, नेमकं काय काय कामे करायला सांगितलेत, नेमकं गॅस मिळवण्यासाठी काय काय उपाय करायचे आहेत। जर करता ही 4 कामे जर तुम्ही आता नाही केली तर तुम्हाला जून, जुलै, ऑगस्टचा अर्धा महिना असं 2.5 महिन्यापर्यंत गॅस सिलेंडर अजिबात बुकिंग करता येणार नाही। आणि जर तुम्ही गॅस सिलेंडर बुकिंग केला तर तो तुम्हाला मिळणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे। गॅसचा साठा संपत आल्याने सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता गॅस सिलेंडरच्या टाकीबद्दल करण्यात येत आहेत, जे प्रत्येक ग्राहकांना याची माहिती असणं गरजेचं आहे। त्यामुळे इथून पुढचे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। सरकारच्या माध्यमातून 5 कडक नियम आता घरगुती गॅस सिलेंडर बाबत लावण्यात आलेत। अमेरिका इराण युद्ध अजून या ठिकाणी संपलेलं नाही हे लक्षात ठेवा। त्यामुळे तिकडून येणारा समुद्राच्या मार्गे जो गॅसचा टाका आहे तर तो या ठिकाणी अजून पण पूर्णपणे आपल्या देशाला मिळत नाही आहे। यामध्ये मोठा काळा बाजार होत असल्याचं सरकारला उघडकीस आलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून असे 5 कडक नियम आता जून महिन्यापासून लागू केले जाणार आहेत। या नियमांचे पालन न करणाऱ्या घरामध्ये पैसे खिशामध्ये असून पण गॅसची टाकी अजिबात दिली जाणार नाही। त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर स्वयंपाक करण्यासाठी वापरत असाल तर ही सर्व नियमावली आता तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही जर गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा वापरत असाल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। सरकारला आता गॅस सिलेंडरवर जी फसवणूक आहे ती पूर्णपणे या ठिकाणी बाहेर काढायचं आहे। त्याचप्रमाणे आनंदाची बातमी सुद्धा आता घरगुती गॅस सिलेंडर धारकांना देण्यात आल्या। तुमच्या घरामध्ये आता पिवळे व केशरी रेशन कार्ड वापरत असाल तर आता सरकारी योजनेद्वारे तुम्हाला या ठिकाणी आता लाभ भेटणार आहे। जशा प्रकारे शेतकरी कुटुंबांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतात, तशा प्रकारे सरकारने एका नवीन योजनेद्वारे आता 3 महिन्याला एक घरगुती गॅस सिलेंडर पिवळ्या व केशरी रेशनधारकांना देण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु आता या योजनेची सुरुवात व्हायला अजून 2 ते 3 महिने बाकी आहेत। मग आता जून, जुलै, ऑगस्टचा अर्धा महिना असं 2.5 महिन्यापर्यंत आता गॅस अजिबात या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार नाही। सरकारने याबद्दल 5 महत्त्वाचे नियम लागू केलेत। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर आता वापरत असाल, जसं की HP गॅस असेल, भारत गॅस असेल किंवा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गॅस सिलेंडरची टाकी तुम्ही वापरत असाल तर आजपासून गॅस सिलेंडरवर नवीन दर आणि या ठिकाणी नवे 5 नियम लागू केले आहेत। हे सर्व नियम लावण्याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला पण माहित आहे, अमेरिका, इराण आणि इस्रायल हे युद्ध मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी संपणार होतं, परंतु अजून जोरदार वाढत चाललंय। त्यामुळे मागच्या महिन्यात गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावून तुम्ही या ठिकाणी गॅस मिळवला, परंतु आता रांगा लावून पण गॅस सिलेंडर जून महिन्यामध्ये मिळणार नाही। त्यामुळे 5 नियम कोणकोणते आलेत, कोणकोणती कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करायची आहेत, नक्की बघा। गॅस सिलेंडरवरचे दर नेमकं या ठिकाणी आता किती कमी होणार आहेत, तसेच किती वाढणार आहेत। जून महिन्यामध्ये गॅस सिलेंडर स्वस्त मिळण्यासाठी काय काय करायचं आहे लक्षात ठेवा। आता जून महिना येण्यासाठी बोटावर मोजण्या इतके दिवस बाकी राहिले आहेत।
त्यामुळे काय काय ऐतिहासिक बदल या ठिकाणी होतोय, यावर कोणते महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात येत आहेत, आपण पुढे या ठिकाणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। हे नियम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचे आहेत, नाहीतर यापुढे तुम्हाला पैसे असून पण गॅस सिलेंडरची टाकी दिली जाणार नाही। आज आपण एक महत्त्वाचा आणि घराघरामध्ये लागणारा आणि या ठिकाणी तुमच्या पोटापाण्याच्या विषयाबद्दल आता व्यथा मांडत आहोत। सध्या सरकारने गॅस सिलेंडरवर नवीन दर या ठिकाणी लागू केलेत, त्यातच एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे गॅस सिलेंडरचे दर आता या ठिकाणी कमी सुद्धा करण्यात येणार आहेत। कमी दर झाले तर तुम्हाला कधीपर्यंत होतील याची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आजपासून गॅस सिलेंडरवरचे नवीन दर या ठिकाणी आता संध्याकाळपासून लागू करण्यात येत आहेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा LPG गॅस सिलेंडर वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण हा जो धक्कादायक निर्णय आहे तर तो साधा सुद्धा नाही। कारण गॅस सिलेंडरचे आता टाकीच मिळाली नाही तर स्वयंपाक तुम्ही कसं करणार? कारण सरकारने गॅस सिलेंडरवर हे जे नवीन नियम आता 5 लागू करण्यात येत आहेत त्या नियमाचे तुम्हाला फायदा सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो। काय नियमामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री सुद्धा लागू शकते, म्हणून सर्व नियम आता काळजीपूर्वक एक एक करून समजून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक नियम हा तुमच्या फायद्यासाठी आहे, काही नियम तुमचा तोटा सुद्धा भरून काढण्यासाठी आहे। आपल्यापैकी बहुतांश घरामध्ये जेवण बनवण्यासाठी LPG गॅस सिलेंडर या ठिकाणी 99% लोक आजकाल वापरतात। मोदी सरकार येण्याच्या अगोदर तुम्हाला चांगलंच माहित आहे, गॅस सिलेंडर आपला 450 ते 550 ते 700 रुपयेपर्यंत या ठिकाणी घरपोच मिळायचा। त्यानंतर मोदी सरकार आलं, गॅस सिलेंडरवर नवीन नियम आता सरकारने काढला होता। त्यावेळी गॅस सिलेंडरचा भाव 700 ते 800 रुपये वाढीव रकमेत तुम्हाला यायचा, आता तर 1200 ते 1300 रुपये या ठिकाणी होऊ लागलाय। तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी उरलेली रक्कम पहिला जमा व्हायची, परंतु आता ही सबसिडी बंद करण्यात आल्या। ती चालू करण्यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक अर्ज भरायचा आहे। जे अर्ज भरतील त्यांना पुन्हा सबसिडी या ठिकाणी चालू होणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, काय नियमांतर्गत तुम्हाला कामे करायची आहेत। अर्धवट व्हिडिओ सोडणाऱ्यांना या ठिकाणी जून महिन्यापासून आता गॅस सिलेंडरची टाकी अजिबात दिली जाणार नाही। आता इथून पुढे गॅस सबसिडीवर सुद्धा नवे नियम लागू केले आहेत। तुम्हाला जर आता गॅस सबसिडीवर तुमच्या हक्काचे पैसे या ठिकाणी जर मिळवायचे असतील तर नेमकं काय काय नियम आता जून महिन्यापासून लागू करण्यात येत आहेत। 2 मिनिटे सर्वांनी महत्त्वाचं काम बाजूला ठेवायचं आहे आणि लक्ष देऊन बघायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला 1-1.5 वर्ष या ठिकाणी गॅसवर तुम्हाला सबसिडी सरकारने पाठवली, ती सबसिडी या ठिकाणी सरकारने स्वतःकडे जमा करून घेतल्या। सरकारने याबाबत महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतलेत। पहिला नियम आलाय ती म्हणजे उत्पन्नाच्या मर्यादेबद्दल। 2025 मध्ये उत्पन्नाची मर्यादा किती तुमची वाढल्या का हे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून चेक करण्यात आले। ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे त्यांच्याच खात्यामध्ये सबसिडी जमा या ठिकाणी केली जाईल। वार्षिक उत्पन्न मागच्या 2025 मध्ये ज्यांचं 2.5 लाखांच्या उत्पन्न वर गेलं असेल तर तुमची सबसिडी कायमची बंद होऊ शकते। तुमच्या बँक खात्यामध्ये जर गॅस सिलेंडरचे वरचे आता सबसिडीचे पैसे जमा केले नसतील तर सगळे पैसे एकत्र जमा करण्यासाठी 2025 चा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी आता गॅसचं ऑफिस आहे तिथं जमा करायचा आहे। सगळी सबसिडी या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होईल। कशी जमा होईल हे तुम्हाला या ठिकाणी आता लगेच सांगणार आहे। परंतु दुसरा नियम महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आता तुम्ही पाळला नाही तर तुमच्याकडे पैसे असून पण गॅस सिलेंडरची टाकी तुम्हाला जून महिन्यामध्ये दिली जाणार नाही। तुम्ही घरी बसून पण जे काय बुकिंग आता करत असता ते यापुढे तुम्हाला आता अजिबात करता येणार नाही। वाढत्या फसवणुका आणि आता युद्ध चालू झाल्यामुळे गॅसचा साठा संपत आल्याने सरकारने नवीन नियम लागू केलेत। जेव्हा तुम्ही तुमचं गॅस सिलेंडर टाकी आता बुक करता त्यावेळी आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर इथून पुढे लिंक असणं गरजेचं आहे। लिंक नसेल तर तुम्हाला गॅस अजिबात या ठिकाणी मिळणार नाही। 2.5 महिन्यांची प्रतीक्षा तुम्हाला आता करावी लागू शकते। जर तुम्हाला गॅस बुकिंगच करता आलं नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही। आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होताना तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा आता इथून पुढे करता येणार नाही। या बाबतीतला आता महत्त्वाचा तिसरा नियम तुम्ही समजून घ्या, काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। गॅस सिलेंडरची बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम या ठिकाणी सुरू होणार आहे। बायोमेट्रिक डिलिव्हरी म्हणजे काय? जेव्हा गॅस सिलेंडरच बुकिंग करता त्या ठिकाणी तुम्ही बुकिंग करता आणि 1-2 दिवसात गॅस सिलेंडर घेऊन एक माणूस तुमच्या दारापर्यंत या ठिकाणी पहिला यायचा, जो कन्नड भाषेत, हिंदी भाषेत, बिहारी भाषेत बोलत असायचा। तेव्हा तुमचा अंगठा, चेहरा, ओळख या ठिकाणी पटवावी लागणार आहे, नाहीतर तुम्हाला गॅस सिलेंडर अजिबात मिळणार नाही। यापुढे गॅस डिलिव्हरीच्या वेळेला तुमच्या फिंगरप्रिंटा आणि तुमच्या बोटाचे ठसे व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी घेतला जाणार आहे। यापूर्वी एकदा गॅस त्या ठिकाणी बुक झाला की डायरेक्ट तुम्हाला मिळत होता, परंतु काळा बाजार या ठिकाणी रोखण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या हाताचं फिंगरप्रिंट लावल्याशिवाय तुम्हाला अजिबात गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। चौथा जो महत्त्वाचा नियम आहे तुमच्या फायद्याचा आहे,
आणि तोट्याचा सुद्धा चौथा नियम असू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2025 या मागच्या वर्षाचा तुम्हाला काय करायचं आहे, उत्पन्नाचा दाखला पटकन काढून ठेवायचा आहे। गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणं आता अनिवार्य तुम्हाला सर्वांना केलंय। तुम्हाला जर गॅस बुक करायचा असेल तर तुम्ही फोन कॉल करून सुद्धा पहिला बुक करू शकत होता, परंतु आता तसं अजिबात करता येणार नाही। तुमच्या गॅसचे जे काय ॲप आहे, जी काय वेबसाईट आहे, त्यावरूनच तुम्हाला गॅसची बुकिंग आता करता येणार आहे। तुमच्याकडे मोबाईल नंबर गॅस टाकीवाल्याचा असून पण आता उपयोग होणार नाही। जो हा नियम आहे तर तो गॅस सिलेंडर कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने जून महिन्यापासून लावण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तुम्हाला जर मोबाईलवरून कॉल करून सिलेंडर बुक करता येत नसेल तर कसं करायचं हे पण तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर आता गॅस ट्रॅकिंग सिस्टीम सुरू होणार आहे। तुम्ही गॅस बुक केल्यानंतर घर बसल्या तुम्हाला आता तुमचा गॅस सिलेंडर कुठं आला, कुठंपर्यंत या ठिकाणी गाडी आल्या, हे सर्व काही घर बसल्या तुम्हाला पाहता येणार आहे। का असं केलंय तर गॅस टाकीवर जी काय चोरी होत होती, म्हणजे वाटेत जी हिंदी बोलणारी गॅस टाकी आणणारे जे कर्मचारी होते तर ते चोरी या ठिकाणी करत असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी आता ही जबर फटका बसणार आहे। त्यांना चोरी पकडण्यासाठी सरकार निर्णय घेतला आहे। 7वा महत्त्वाचा नियम आहे, आपल्या फायद्याचा आहे। आतापर्यंत एका माणसाला एका महिन्यामध्ये एकच गॅस सिलेंडर घेण्याची अट होती, परंतु ही अट आता लवकर शिथिल होण्याची शक्यता आहे। कारण कुटुंबामध्ये माणसे जास्त असल्यावर गॅसचा वापर जास्त असल्यास एक गॅस सिलेंडर आता महिनाभर टिकवणे अवघड होते। त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला एका महिन्यात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर आता देण्याची शक्यता आहे। 8वा महत्त्वाचा नियम पाहिल्यानंतर या नियमामुळे नागरिकांना ज्या अडचणी येणार आहेत त्या कशा दूर करायच्या आणि जून महिना, जुलै महिना, ऑगस्ट महिना सुरळीत तुम्हाला गॅस सिलेंडर टाकी मिळवण्यासाठी नेमकं काय काय करायचं आहे हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या तारखेपासून गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी सर्वाधिक कमी होणार आहे, अमेरिका इराण युद्ध कधीच कमी होणार आहे, पुढचा नियम तुम्हाला लगेच सांगणार आहे। आपल्याला डिजिटल पावती इथून पुढे येणार आहे। आता गॅस सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आता गॅस सिलेंडरच्या ऑफिसमध्ये दिलाय यावर आता तुमची पावती येणार आहे। आतापर्यंत कागदी पावती मिळत होती ते आता जून महिन्यापासून बंद होणार आहे। सरकारने जे महत्त्वाचे नियम लावलेत त्यामुळे भ्रष्टाचार देशातील कमी होणार। ॲपवर बुकिंग आणि ट्रेकिंग केल्यामुळे तुमच्या गॅस सिलेंडर आता लवकर या ठिकाणी गाडीतून येणारा जो गॅस सिलेंडर आहे लवकरात लवकर मिळणार। योग्य लोकांचा या ठिकाणी आता लाभ मिळणार आहे। पुढच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही 2 मिनिटे वेळ काढून जर ऐकला तर नक्कीच तुमचा या ठिकाणी गॅस सिलेंडरवर जी चोरी होत होती, लवकर संपत होता, ते या ठिकाणी तुम्हाला आता त्या ठिकाणी फायदा होणार आहे। 2 वेगवेगळ्या नावाने गॅस सिलेंडर तुम्ही आता जर घेत असाल तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करून तुमच्यावर जेल सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। जर चुकीच्या मार्गाने आतापर्यंत गॅस सिलेंडर तुम्ही विकत घेतला असेल तर यापुढे आता तुम्हाला चुकीच्या मार्गाने अजिबात गॅस सिलेंडर मिळवता येणार नाही, कारण सर्व काय ऑनलाईन झालंय। जर चुकीची माहिती देऊन, चुकीची कागदपत्रे देऊन आता LPG कनेक्शन पडताळणीसाठी या ठिकाणी आता तुम्ही केला असेल अर्ज तर ते सस्पेंड केलं जाणार आहे। तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड मध्ये वेगवेगळी माहिती आढळली, चुकीचं काय आढळलं तर सबसिडी नेहमी या ठिकाणी जी मिळते तर ती बँकेत तुम्हाला या ठिकाणी अडकून बसणार आहे। सबसिडी मिळण्याची या ठिकाणी बाबतीत तुम्हाला अडचणी मोठ्या येऊ शकतात। तुमचा उत्पन्नाचा दाखला जमा करून LPG कनेक्शन आधार मोबाईलशी लिंक करा, हे पटकन तुम्हाला तपासायचं आहे। यापुढे गॅस बुकिंग करण्यासाठी सरकारी ॲप म्हणजेच mylpg.in किंवा भारत गॅस किंवा LPG गॅस किंवा इंडियन वापरा। सबसिडी आता खातं, बँक खाता, अकाउंट जे आहे तर ते अपडेट करा, म्हणजेच तुमचं आधार कार्ड जे बँकेला लिंक केलं आहे त्या आधार कार्डवरील फोटो जर जुना झाला असेल तर नवीन करून घ्या। तुमचं नाव या ठिकाणी अर्धवट असेल तर पूर्ण अक्षरात नावे लिहा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे आधार कार्ड आहे तर ते नवीन सर्व काही अपडेट करायचं आहे आणि त्याची EKYC करून बँकेला परत जोडायचं आहे, अन्यथा तुम्हाला त्याची सबसिडी बँकेत जमा या ठिकाणी करण्यात येणार नाही। याचप्रमाणे गॅस सिलेंडर आता या ठिकाणी कमीत कमी 150 ते 180 रुपयेपर्यंत आता पुढच्या महिन्यामध्ये स्वस्त होण्याची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। आतापर्यंत जे तुम्हाला 8 नियम सांगितले हे तुमच्या फायद्याचे आहेत। तुम्हाला कोणती अडचण येऊ नये, लवकरात लवकर गॅसची टाकी मागवल्यानंतर तुमच्या घरापर्यंत पोहोचावी यासाठी आता नियम लावलेत। पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला का बघा, सबसिडीचा आहे। तुम्ही केवळ आता उत्पन्नाच्या मर्यादेच्या आतमध्ये असाल तरच तुम्हाला आता सबसिडी या ठिकाणी मिळणार आहे।
असं समजतंय 2.5 लाखांच्या पेक्षा उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला सबसिडी या ठिकाणी मिळू शकते। त्यामुळे तुमची सबसिडी चालू आहे का बंद आहे एकदा तुम्ही गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन या ठिकाणी आता चेक करायचं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पटकन आता काढून ठेवायचा आहे। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीमचा आहे। ती म्हणजे आता इथून पुढे तुम्हाला मोबाईलवरती फोन करून गॅस सिलेंडर मागवता येणार नाही, तर ॲपवरून किंवा लिंकवरून या ठिकाणी आता मागवता येणार। तसेच आता लोकेशन समजणार आहे। आता तुमचा गॅस सिलेंडर या ठिकाणी तिथून निघाला का तुम्हाला लगेच मोबाईलवरती मेसेज येणार आहे आणि त्या मोबाईलवरती मेसेज आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे तर सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, त्या ठिकाणी ट्रेकिंग लागणार आहे। तुमचा गॅस सिलेंडरची टाकी कुठल्या वाटेत आल्या, कुठपर्यंत आल्या, कुठपर्यंत थांबल्या। तुम्ही या ठिकाणी गॅस सिलेंडरवरची पहिला जी चोरी होण्याची भीती होती ती पूर्णपणे या ठिकाणी आता नाहीशी होणार आहे। हे गॅस सिलेंडरचे नवीन नियम या ठिकाणी बदलण्यात आलेत। त्यामुळे आता अनेक जण म्हणत आहेत युद्धामुळे गॅस सिलेंडर मिळणार नाही, कोण म्हणत आहे 2 महिने गॅस मिळणार नाही, अशा प्रकारच्या अफवा ज्या आहेत तर यावरती आता विश्वास ठेवू नका। तुम्हाला गॅस सिलेंडर व्यवस्थित मिळणार आहे, परंतु तुम्ही KYC करून ठेवा आणि या ठिकाणी सबसिडी मिळते का यासाठी सर्व काही या ठिकाणी अपडेट करून ठेवा। तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही एक सूत्रांनी दिलेली माहिती आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।